तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रासाठी एक अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद बाब घडलेली पाहायला मिळते. ते म्हणजे केंद्र सरकारकडून एकूण 12 गड किल्ल्यांचा समावेश करून त्यांची यादी युनेस्कोकडे पाठवण्यात आली आहे. युनेस्कोने त्यांना जागतिक वारसाचा हक्क बहाल करावा याकरता हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. आणि या 12 किल्ल्यांमध्ये विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे समुद्री किल्ले तर सामील आहेतच. त्याचसोबत रायगड आहे, राजगड आहे, प्रतापगड आहे, खंडेरी आहे, तोरणा आहे, शिवनेरी आहे. तर यांसारखे शिवाजी महाराजांचे एकदम जे महत्त्वाचे किल्ले होते, ज्यांना ऐतिहासिक वारसा इतका मोठा आणि भव्य दिव्य आहे आणि त्यांच्या ऐतिहासिक कथा ज्या आहेत त्या किल्ल्यांवरती त्यांचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्याला कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने वापरलं आपल्या विरोधकांवर आक्रमण करण्यासाठी किंवा विरोधकांच्या विरोधात एक प्रकारे पाऊल उचलण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने त्या बुद्धिचातुर्याच्या खेळ्या केल्या. तर या सर्व गोष्टींना एक प्रकारे आता जर जागतिक वारसा युनेस्कोकडून बहाल झाला तर गड किल्ल्यांसाठी आणि पूर्ण तमाम पर्यटकांसाठी, बाहेरून येणाऱ्या वगैरे सर्वांसाठीच ही अभिमानास्पद गोष्ट आहे. फक्त एकच आशा करूयात की महाराष्ट्र सरकारकडून टुरिझमसाठी किंवा त्या गड किल्ल्यांच्या काळजी आणि निगराणीसाठी तितकीच दक्षता घेतली जावी आणि ती दक्षता पर्यटक म्हणून आपल्या सर्वांकडूनही घेतली जावी.